गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. कशा आहात? मस्त मजेत ना? मी पण चांगली मस्त मजेत आहे. तर कोणाकोणाची दसऱ्याची आवराआवरी झाली, तर मी इथं दसऱ्याची आवराआवरी करायला सुरुवात करत होते. तर सुरुवात ह्या साड्यांपासून करावी म्हटलं. खूप दिवसाच्या ठेवून दिलेल्या होत्या, त्यामुळं मग सुरुवात इथूनच करायला घेतली. तर सगळ्या साड्या अशा काढून घेतल्या खाली. ऑलरेडी माझ्याकडे एवढ्या साड्या जास्त काही नाही येतात आणि ज्या मला मशीनमध्ये धुवायच्यात त्या वेगळ्या केल्या, ज्या हाताने धुवायच्यात त्या वेगळ्या करून घेतल्या. जेणेकरून मशीनला लावून देते, त्या पटकन धुवून होतील. कारण की मशीनमधल्या एकदम सुकून येतात, त्यामुळं मग त्या मशीनला लावून दिल्या आणि ज्या हाताने धुवायच्या त्या साईडला केल्या. ही एक पिशवी होती, हिच्यात जवळपास आता माझं दुखलं, त्यामुळं मला 6-7 साड्या आलेल्या आहेत. तुम्हाला पाहायच्या असतील तर कमेंट करून नक्कीच कळवा. तर मशीन लावली होती तोपर्यंत इथं स्वयंपाक करून घेतलाय मी. इथं चपात्या वगैरे करून ठेवल्यात आणि त्यानंतर इथं कुकरला मूग शिजायला लावलेत. मला मुगाची भाजी बनवायची आणि आता मशीन झाली आपली. तर त्याच्यातले कपडे वगैरे मी काढून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. मशीनच्या साड्या मशीनला धुवून निघल्या होत्या, पण ह्या ज्या वर्कच्या काठपदरच्या चांगल्या साड्या होत्या, तर ह्या मी शॅम्पूच्या पाण्यात धुणार होते. त्यामुळं मग आधी ऊन पाहिलं ऊन पडतंय का, आणि नंतर धुवायला घेतल्या. बाहेर ऊन पडलं होतं, त्यामुळं मग मी ह्या पण साड्या सगळ्या शॅम्पूच्या पाण्यात धुवून काढल्या आणि साड्या वगैरे सगळं बाहेर सुकायला टाकलं. आणि त्यानंतर सकाळचं किचन आवरून घेतलं, भांडे वगैरे सकाळचं सगळं जेवढं पण असतं तेवढं. आणि त्यानंतर आज मी हा कप्पा जो आहे ना, तर तो क्लीन करणार होते. तर खरं तर माझ्यासाठी सगळ्या किचनमध्ये हार्ड म्हणजे हा एक कप्पा क्लीन करणंच आहे. कारण की याच्यात सगळं म्हणजे डब्बे वगैरे आहेत, त्यामुळे त्या सगळ्या डब्यांमधलं सामान खाली ओतायचं, मग ते घासायचे, परत कप्पे वगैरे पुसायचे, परत ते सामान भरायचं. हे खूप म्हणजे अवघड जातं. फक्त सामान ओतायचं कशात, भरायचं कशात. घासायचं तर खूप सोपं आहे, घासायचं पुसायचं ते काय पटकन होऊन जातं. पण सामान ओतायचं भरायचं हेच खूप म्हणजे खूप जास्त वेळ याच्यातच जातो. आणि प्लस मला खाली वाकायचं पण नाही, त्यामुळं मग खाली खूप जास्त जमिनीवर मी पसारा वगैरे करून ठेवू शकत नाही. त्यामुळं मी तिथंच ह्या कप्प्यातलं सामान त्यात ठेव, त्या कप्प्यातलं सामान त्यात ठेव, असं करून मग अरेंज करत होते. इथं माझ्याकडे लोणचाच्या 2 बरण्या होत्या, तर दोन्ही पण अर्ध्या-अर्ध्या झाल्या. तेव्हा मी एका बरणीत भरून ठेवलं आणि इथं सगळ्या बरण्या वगैरे मी अशा काढून घेतल्या होत्या. मीठ, मिरची वगैरे सगळं ओतून घेतलं होतं. त्यानंतर म्हणजे हे सगळं घासून काढलं. याला झोपी लावलं होतं. हा असा पालता झोपलाय. तर इथं डब्बे वगैरे सुकत ठेवले होते बाहेर. म्हणजे थोडे मोकळे केले, तेवढे घासले. त्यात परत सामान भरलं, परत दुसरे घासले. असं केलं होतं. आणि हे सगळं इकडं पसारा बघा कसा ठेवलेला आहे मी. म्हणजे कुठं-कुठं काय-काय सगळा पसारा असा ठेवून दिला होता. आता हे सगळे कप्पे मला पुसून घ्यायचे, त्यामुळे इथला सगळा पसारा परत मला पुढं नेऊन ठेवायचा आहे. आणि मग डब्बे सुकल्यानंतर हे सगळं पुसून वगैरे त्यात भरायचं आहे. तर चला आता एक एक करून मी हे सगळं पुढं नेऊन ठेवते, कारण की खूप जास्त पसारा आहे. तर आणि मी खाली पण ठेवू शकत नाही, कारण मला खाली वाकायचं नाहीये. त्यामुळे मग खाली ठेवता पण येत नाही, उचलता पण येत नाही. मग असंच बेडवरती सोफ्यावरती आरेश उठायच्या अगोदर, आता त्याला उठायचा पण टायमिंग झालाय. पण चला मग पटपट आवरून घेऊया. जेवढं सामान जिथं बसेल तेवढं तिथे ऍडजस्ट करून हे सगळं ठेवून येते आणि मग परत दाखवते. हा पण मध्ये मध्ये उठत होता, त्यामुळे त्याला पण मध्ये मध्ये झोका द्यायला यावं लागायचं. कारण की एकदा त्याचा उठायचा टायमिंग झाला की मग थोडंफार वाजलं वगैरे की मग त्याला मध्ये मध्ये झोका द्यायला यावं लागतं. मग झोका दिल्यानंतर झोपतो थोडा वेळ, तरी पण चांगला झोपला. त्यामुळे मग माझं बरंचसं काम पटकन आवरलं. नाही तर मग तो कधी कधी अर्धा तास पण नाही झोपत. त्यानंतर मग मी सगळे असे कप्पे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि पुसून घेतलं फडक्यानं. जास्त काही पाणी वगैरे ओतून धुतलेलं नाहीये, फक्त पुसून घेतलं जिथं जिथं खराब झालं होतं तिथं. आणि खालचा पसारा वरती ठेवला, वरचा खाली ठेवला, असं करून पुसलं. कारण की सगळा पुढं पण नाही घेऊन गेले, हे सगळं मी खालचं वरती ठेवलं परत, जे कप्पे पुसून घेतले त्यात. आणि मग परत डब्बे घासल्यानंतर डब्यांमध्ये भरायचं होतं. तर पुढं घेऊन जायला पण जागा नव्हती ठेवायला, त्यामुळं मग म्हटलं एक एक कप्पा पुसून घेऊ, त्यात परत सामान ठेवू आणि परत खालचे कप्पे वगैरे पुसून घेऊ. असं केल्यानं काम थोडं सोपं झालं आणि पटकन आवरलं. त्यानंतर हे डब्बे वगैरे मी इथं असे आणून ठेवले आणि त्यात सामान लगेच भरून ठेवलं. वरतीच सामान ठेवलं होतं, त्यामुळे तेच लगेच खाली घेतलं आणि पटापटा असं सामान डब्यामध्ये भरून ठेवलं. जे काय एक्स्ट्राचं असतं ते, बाकीचं तर मी रेग्युलर वापरायसाठी डब्यांमध्ये भरून ठेवते, पण एक्स्ट्राचं सामान एका डब्यात किराणा भरून ठेवला. त्यानंतर किचन ऑलरेडी म्हणजे थोडं थोडं आवरलं होतं. त्यानंतर ह्या साड्या वगैरे सुकल्या होत्या, ज्या सुकल्या नाही त्या दोरीवर टाकल्या. आणि ह्या सुकल्या होत्या, यांच्या घड्या वगैरे अशा मारून घेतल्या, जेणेकरून त्या मला पटकन कपाटात ठेवून देता येतील. ह्या एवढ्या सुकल्या नव्हत्या, तर त्या मग इथं अशा सुकायला टाकलेल्या होत्या, जेणेकरून मग रात्रभर फॅन खाली त्या सुकून जातील.
खूप जास्त दमले होते, कारण की एवढी सवय नाही राहिली आता कामाची. पण संध्याकाळी जेवणात सगळ्या म्हणजे असं आपल्याला किती पण कंटाळा आला ना, दुसऱ्यांसाठी करावंच लागतं. मग वरण, भात, टमाट्याची चटणी, काकडी असा मेनू होता, चपाती. तर त्यानंतर हा पसारा बघा भांड्यांचा. सकाळपासून इतके भांडे घासले ना, तरी पण ते तितकेच पडतात. त्यानंतर मग किचन वगैरे क्लीन करून घेतलं, कारण मला संध्याकाळी खराब किचन ठेवायला अजिबात आवडत नाही. कितीही उशीर झाला, काहीही झालं, तरी पण मी किचन क्लीन करून घेते. आणि असा काहीसा हा फायनल लूक होता. माझ्याकडे म्हणजे मी खूप जास्त भांडी वगैरे खाली ठेवत नाही. खूप जास्त पसारा होतो, त्यामुळे मला तरी मोजकी भांडी ठेवायला आवडतात. कारण की मॉड्युलर किचन नाही आहे, त्यामुळे किचनला चिमणी वगैरे नाही आहे आणि आमच्या किचनला डायरेक्ट गॅसच्या वरती खिडकी पण नाही आहे. त्यामुळे खूप जास्त भांडी वगैरे खराब होतात. त्यामुळे मी जेवढे मला गरजेचे असतात ना, तेवढेच मी ठेवते, जेणेकरून खूप जास्त पसारा वगैरे होत नाही. त्यानंतर ह्या साड्या वगैरे इथं अशा घड्या करून ठेवल्या होत्या. तर चला भेटू परत उद्या काय काय आवरते मी ते पण तुम्हाला दाखवेल. त्यामुळे व्हिडिओ पाहायला नक्कीच